हॅलो, नमस्कार. शिवांजलीज मॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. आज आहे नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार. श्रावण म्हटलं की महादेवांची पूजा तर होतेच. तर महादेवांना छान अभिषेक वगैरे करून घेतला, पूजा मांडणी केली, बेलपत्र वाहून छान अशी पूजा झाली. तर आज नागपंचमी म्हणजे जिवते मातेची पूजा केली आणि ही पूजा प्रत्येक आई आपल्या मुलासाठी करत असते. दुपारी सर्वांना उपवास होता म्हणून खिचडी वगैरे खाल्ली. तर सायंकाळी स्वयंपाकाला घेतलं तर पुरणाची डाळ मस्त शिजते आणि भातही आपलं जवळजवळ होतच आलेला आहे. तर आजच्या सणाचा नैवेद्य जरा वेगळा आहे. हा नैवेद्य तव्यावरती न भाजता बनवायचा आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल आता हा तळून बनवायचा असेल, तर तळूनही नाही आणि भाजूनही नाही, तर हा नैवेद्य उकडवून बनवायचा आहे. तर याचं कारणही तसंच आहे, कारण आजचा सण आहे नागपंचमी. तर या सणाला तवा तापवत नाहीत आणि धारदार शस्त्राचा वापरही करत नाहीत. कारण तवा हा नागाच्या फणासारखा असतो म्हणून तवा तापवायचा नाही. आणि चिरल्याने नाग चिरल्यासारखं होतं म्हणून चिरत देखील नाहीत. आज पुरणपोळी तर बनवायची, म्हणजे पुरणाचा स्वयंपाक तर बनवायचा आहे, पण पुरणपोळी नाही बनवायची. तर आज बनवायचे आहेत पुरणाचे दिंड. ही फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. तीच आपण फॉलो करतो. इथे डाळ छान शिजवून घेतलेली आहे आणि आता आपण नेहमीप्रमाणे पुरण बनवून घेऊयात. ही डाळ आम्ही आधी वाटून घेतली, म्हणजे दळून घेतली चाळणीने. आता एका कढईत तूप गरम केले आणि याच्यात आपण डाळ टाकून देऊयात आणि आता ही डाळ टाकल्याच्या नंतर गूळ टाकून द्यायचं आहे आणि ह्याला छान असं गरम करून घ्यायचे. आपण नेहमीप्रमाणे जसं पुरण बनवतो तसंच अगदी पुरण बनवायचे. पुरण छान गरम झाले आणि ते थंड करायला ठेवले. ते थंड होतंय तोपर्यंत आमटी करून घेऊयात. एका कढईत छान असं तेल गरम करून घेतले. त्यात जिरे आणि मोहरी टाकून छान तडतडू दिले. काल बनवून ठेवला होता मसाला, कारण आज चिरायचं वगैरे नसतं ना, म्हणून कालच बनवून ठेवला होता. मसाला टाकून छान याला परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याच्यात आपले जे बेसिक मसाले असतात ते टाकायचे आहेत आणि आपण जे डाळीचं पाणी काढून ठेवलं आहे ते टाकून याला उकळी करून घ्यायची. याच्यात कोथिंबीर वगैरे नाही टाकली, कारण काही चिरायचं नसतं, त्याच्यामुळे साधं सिंपलच बिना कोथिंबीरची वगैरे अशी आमटी बनवून छान आमटी वगैरे तयार आहे. आमटी बनवून घेतली, त्यात मीठ वगैरे टाकून झाकण ठेवून उकळी येण्यासाठी ठेवून दिलं. आमटीला उकळी येते तोपर्यंत आपण दिंड बनवायला घेऊया. दिंड बनवण्यासाठी पुरण पीठ आणि कोरडं पीठ जे हवं असतं ते घेतलं. नागपंचमी हा असा एकमेव सण आहे ज्या सणाला पुरणाची पोळी न बनवता पुरणाचे दिंड बनवतात. हा पदार्थ उकडवून बनवतात. हल्लीच्या जमान्यात उकडवून खाण्याचे म्हणजे मोमोज वगैरे खाण्याची खूप पद्धत आहे. मोमोजप्रमाणेच हे स्वीट मोमोज म्हणूयात आपण याला. छान असं एक पुरी एवढा उंडा घ्यायचा आहे, तो छान लाटून घ्यायचा आहे आणि त्याच्यात पुरणाचा एक उंडा घालून त्याला छान असं चारी साईडने बंद करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे छान हे दिंड झाले की यांना उकडवून घ्यायचं आहे. हेच दिंड नैवेद्यात देखील आणि आपल्याला खाण्यासाठी देखील असे बनवले जातात. पूर्वीच्या काळीपासून ही प्रथा चालू आहे आणि आम्ही तरी अजूनही फॉलो करतो. तुम्ही नागपंचमीला काय बनवलं होतं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. अशा प्रकारे पुरणाचे छान दिंड बनवून तयार आहेत. आपण याला हव्या त्या शेपमध्ये म्हणजे लहान मोठ्या शेपमध्ये बनवू शकतो. त्यानंतर गॅस चालू करून त्याच्यावरती गरम पाणी करण्यासाठी ठेवले. त्याच्यावरून चाळणी ठेवायची. चाळणीला छान ग्रीस करून मग हे दिंड ठेवायचे. इथे केळीच्या पानावरती किंवा हळदीच्या पानावरती देखील उकडवू शकतो. आमच्याकडे ते दोन्ही अवेलेबल नसल्यामुळे
तसेच उकडवले आणि अगदी छान निघले, पण काय असं चिकटले वगैरे नाही. तर हे असे सर्व दिंड बनवून तयार आहेत आणि याला आता एक एक करून चाळणीवरती ठेवून द्यायचं आहे आणि मस्त झाकण वगैरे ठेवून यांना 10 ते 15 मिनटं उकडवून घ्यायचं आहे. तर उकडल्याच्या नंतर ते समजतात बरोबर की पीठ शिजले त्याप्रमाणे ते 10-15 मिनटात तर उकडतातच. तर ते काढून घ्यायचे आहेत आणि नैवेद्य भरून देवांना दाखवायचे आहेत. पुरणाचे दिंड बनवून देवांचे नैवेद्य भरले, देवांचे ताट तयार केले आणि देवांना छान नैवेद्य दाखवला. त्यानंतर जेवण वगैरे केले आणि असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभारी. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय. टेक केअर.